सुर पळतोय तसाच माझा परदान पळतो. आणि ताई तुम्हाला कधी समजलं म्हणजे तुम्ही तृतीयपंथी आहात त्याची जाणीव कधी आली? कुठल्या वयामध्ये समजलं मला तुम्हाला? बाहेरची माणसं म्हणायची ना, "तुझं पोरगं अचानक कसं काय साडी नेसलं? तुझं पोरगं अचानक साडी कसं काय नेसलं?" नाही, परदानची अजून मी गाडी आणलेली नाही. आता बिनजोडला मी एका दिवशी 80,000-80,000 आणलेत. होय. आणि ते बैल परदान असा होता, की जो बिनजोडला गाडी झोपली की तेव्हा कवा हरलेलाच नाही. ड्रायव्हरांच्या अंगावर काही शर्ट पॅन्ट असते, माझ्या अंगावर साडी आहे, मी तरी उडी टाकतो. ह्या बैलामुळे मला अख्खं महाराष्ट्र ओळख. यंदा ह्यो नाद बंद करायचा. तुम्हाला बकासूर या नंदीविषयी काय वाटतं आता? तुम्हाला हो, देवच म्हणायला लागेल ना देव. तुम्ही पळायला कधी वाटतं का तुमचा नंदी हां. बकासूर बरोबर हो. पळावा किंवा महाराष्ट्रामधील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर. त्याच्यानंतर एक कवयित्री म्हणून एक नाव आहे ते म्हणजे दिशा शेख यांचं. त्याचप्रमाणे तृतीयपंथी समाजामधील एक समाजसेविका म्हणून गौरी सावंत या काम करत आहेत. खऱ्या अर्थानं या लोकांविषयी आपण ज्यावेळी बघतो समाजामध्ये तर निसर्गाने सगळंच त्यांच्याकडून हिरावून घेतलेलं असतं. परंतु समाजामध्ये वावरत असताना समाजी काही काही समाजामधले काही घटक असतात ते पण या लोकांचे या समाजातील लोकांचे मानसिक खच्चीकरण पण करताना दिसतात. मी एक स्त्री नाही, मी एक पुरुष नाही, परंतु मी एक माणूस आहे, एवढीच त्यांची अपेक्षा असते. या समाजातील काही जण असतात ते या सगळ्या गोष्टीमुळे खचून जातात मनाने. परंतु या क्षेत्रामध्येच असे काही लोक असतात, जशी मी तुम्हाला सुरुवातीला नावं सांगितली, अशी लोक असतात की ती मनाने खचत नाहीत. ते यांच्या म्हणजे लोकांच्या पुढे एक चांगला आदर्शवत असा एक आदर्श घालून देतात किंवा समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवून जातात. तुम्ही म्हणत असाल की मी या गोष्टी का सांगत आहे? कारण आपण आज बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे तृतीयपंथी समाजामधील एक बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं एक स्थान निर्माण करणाऱ्या एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून त्यांचं असणारं नाव, उत्कृष्ट जॅकी म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपले एक स्थान कमावलेलं आहे. त्या म्हणजे कल्याणीताई एक्सप्रेस गोवारी. आणि मी गोवारी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांच्याशीच आपण त्यांचा हा संघर्ष, त्यांची सुरुवात कशी झाली, त्यांचं खरं आयुष्य कसं असतं आणि त्या काय आपल्याला ह्या त्यांचं यश असू दे, त्यांचं अपयश असू देत, त्यांचे असणारे काही अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया ताई आपल्याला काय सांगता येते. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपण मित्रांनो ताईंची वाईट घेण्यासाठी 1-2 महिने वाट बघितली, पण वेळ आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. तीच आज वेळ आली म्हणायला हरकत नाही. आज आपण ताईंशी बोलणार आहोत. पहिल्यांदा तर ताईंबद्दल अभिमान यासाठी आहे की ताई तृतीयपंथी समाजामध्ये असून त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो त्यावेळी ताईंचं नाव येतं आणि ताईंचे बरेचसे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येते की ते उभा राहून गाडी चालवताना म्हणजे ड्रायव्हर असताना ते उभा राहून गाडी चालवताना सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे हे धाडस कसं आलं याच्याबद्दलच आपण ताईंच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई पहिल्यांदा तुमचं कौतुक आहे, तुम्ही एवढ्या धाडसानं त्या क्षेत्रात उतरलाय त्याबद्दल. पहिल्यांदा तर ताई सांगा की तुमचं लहानपणीचं आयुष्य कसं होतं? लहानपणीचं आयुष्य म्हणजे आमच्या गावाची बैल पळत होते. म्हणजे तुमचं लहानपण. म्हणजे लहानपण म्हणजे पहिले मी इथं चौंडेश्वरी नगर मध्ये शाळेला होते. चौंडेश्वरी नगर मध्ये शाळेला असताना मग शाळेच्या समोर एक मैदान भरलं होतं पहिलं. मी 5वी-6वी ला असेल तेव्हा मैदान भरलं. मैदान भरताना आमच्या गावची म्हणजे मानाची गाडी म्हणून पळवली ती रसूल आणि नंद्याची गाडी. तानाजी आप्पांचा नंद्या आणि सर्जेराव यादव यांचा रसूल ही गाडी मानाची पळवली होती. मग मला तसा नाद लागला. मी नुसतं बैल बघायसाठी त्यांच्या गोट्यावर गेलो होतो. गोट्यावर बघायला गेल्यावर मग तो मला छंद लागला. हो, तेव्हापासून मग मोठे मोठे मैदान असलं की मी परत टिळक हायस्कूलला गेले ना 8वी पासून. टिळक हायस्कूलला जाताना मग मैदान असलं मी गंजी खाली दप्तर अक्षरशः ठेवून मी मैदानाला जातो. एवढी आवड. मी नांगराची बैल गेलेत का नाही, मी वनावर गेले काही काही वेळा ती बैल कुठं आहे ती, का तर मला ती बैल पाटा हाणायला देत होती, पेरणीला कुळवाला हाणायला बैल देत होते ना, ते मी वनावर जात होतो पहिलं. म्हणजे छंद बैलांचा लागला म्हणजे परत इथं मैदान झाल्यापासून ती बारकं पण त्याच्यातच गेलं, सगळं निघून गेलं लहानपण. आणि ताई तुम्हाला कधी समजलं म्हणजे तुम्ही तृतीयपंथी आहात त्याची जाणीव कधी आली, कुठल्या वयामध्ये समजलं तुम्हाला? मला मी 9वीत गेल्यानंतर मग मला ती जाणवायला लागलं. तेव्हा 9वीत गेल्यावर शशी भगत म्हणून मुंबईचे आहेत, त्यांच्या इथे मी शेण काढायसाठी 6 महिने राहिले होते. तिथं 6 महिने शेण काढायसाठी बैलांचंच होतं. बैलासाठी मी तिथं 6 महिने जाऊन राहिले होते. बैल पळवायची, बैल धुवायची, शेण काढायची, सगळं वैरण बिरण सगळं केलं. 9,000 पगार होता मला तिथं. मी 6 महिने तिथं काढले. परत तिकडून आल्यानंतर मला ती भावना सुरू झाल्या तृतीयपंथीच्या.
तृतीयपंथीच्या भावना सुरू व्हायला लागल्यानंतर मग मला 2-3 महिने गेल्यानंतर आमच्या गुरुकडे जाऊन आपलं मोती बांधून साडी नेसून तिकडून आले तर मग घरात काही मला 6 महिने घेतलं नव्हतं आणि बोलत नव्हते माझ्यावर. कुटुंबामध्ये म्हणजे तुम्ही घरातल्यांना सांगितलं नव्हतं त्यावेळी? सांगितलंच नव्हतं मी. माझ्या हं. मनानं जाऊन मी केलं होतं सगळं. तुम्हाला समजलं तुम्ही तिकडे गेलात. समजलं सगळं मी तिकडेच गेले. हं. मग घरात काय माहित नव्हतं. 6 महिने माझ्या संग कोण बोलत नव्हतं. तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण म्हणजे आई वडील वडील वारलेत, आई आहे हं. आणि 2 भाव आहेत. हं. एका भावाचं लग्न झाले, भाऊजाई आणि बारकी तुम्ही पोरगी. थोरल्या? मी सगळ्यात मोठे. हं. एवढे आहेत घरात सगळे. मग त्यावेळी म्हणजे आई त्यांना पण तुम्ही सांगितलं नव्हतं? सांगितलंच नव्हतं. ज्या दिवशी मी ही मोकळी जागा होती तेव्हा मी बाजारातनं 22,000 रुपयाला खोंड आणलं होतं. हं. तेव्हा माझ्या गळ्यातलं मोती बाहेर पडल्यावर माझ्या मम्मीला कळलं की हिनं मोती बांधलेत म्हणून. मग तेव्हा मोती बांधल्यानंतर मी तो बैल देऊन टाकला आणि मग इथनं मी एक 5-6 वर्ष विट्याला जाऊन निघूनच गेले. मी इथं राहिलेच नाही. विट्याला आमचे एक जगवाले आहेत ना, मग त्यांच्या इथं कार्यक्रमासाठी मी तिकडेच निघून गेले. मग तिथून तुम्ही चेंजच होऊन आलात तिथं? तिकडून चेंजच होऊन आले मी. हो, मग त्यावेळी तुम्ही साडी वगैरे हो. नेसायला सुरुवात साडी केली? नेसली सुरुवात मग केली. 6 महिने घरातलं कोणच बोललं नव्हतं कोणच तुमच्याबरोबर? बोललं नव्हतं माझ्यासोबत. मग पुन्हा कसं झालं मग सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं ऍक्सेप्ट म्हणजे केला, स्वीकारलं तुम्हाला? स्वीकारलं मला. आणि तरी वडील असं म्हणजे बोलत नव्हतं आणि वडील म्हणजे माझ्या टेन्शन मध्ये असायचं. म्हणजे बरोबर आहे. बाहेरची माणसं म्हणायचे ना, तुझं पोरगं अचानक कसं काय साडी नेसलं, तुझं पोरगं अचानक साडी कसं काय नेसलं. ती घरातलीच म्हणजे वडिलाला टेन्शन, वडील आपलं ड्रिंक करून आपलं लेट ड्रिंक करायला लागलो. ते आता 4 वर्ष झालेत वडील वारून. खऱ्याच अर्थाने समाजाने खऱ्या अर्थाने ना सहानुभूती किंवा एक प्रेम देण्याची अपेक्षा असते, बाकी काय असते. परंतु समाजामध्ये काही घटक असतात आपल्याकडे ते वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी खरं व्हायला नको पाहिजेत. यांना काय आधाराची गरज असते, तो आधार आपण दिला तर बाकीच्या गोष्टी तुम्ही नाही दिला तर चालतील. एक होय. प्रेमानं बोलणं, त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलणं, ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात ताई. महत्वाचे. दुसरं पण ताई सांगा की तुम्हाला समाजामध्ये तुम्ही आता आई वडिलांचं सांगितलं, पण समाजामध्ये वावरत असताना काय चांगले वाईट अनुभव आले? सगळे म्हणजे कोण कोण म्हणतं ना, तुझं साडी कसं नेसलास, तू चांगला होता, पहिलं तू पुरुष होतास, परत तृतीयपंथी कसा झालास. म्हणजे बाहेरच्या तुमच्या जवळचे मित्र हे मित्रही पण बोलते तू पहिला चांगला होतास, अचानक कसं काय झालं. माझे मित्र आता 2-2 पोराचे बाप आहेत, मित्र आहेत, मैत्रीण आहेत. त्या सख्या चुलत बहिणी पण होत्या माझ्या वर्गात, ते पण लग्न होऊन त्यासनी पण पोरंही आहेत. सगळ्यांचं लग्नही झालेत. माझ्या वर्गातल्या मित्रांचं सगळ्यांचं लग्न झालं. तेव्हा पण असं वाईट अनुभव यायचे तुम्हाला समाजात वावरत असताना? हो, वाईट आहेच की. आपण पण म्हणजे असं तृतीयपंथी झालं नसेल तर आपलं पण लगीन वगैरे काहीतरी झालं असतं म्हटलं. तसं अनुभव लय वेळा आलाय. खरंच आहे, याच्यातून सावरणं खूप महत्वाचं असतं. महत्वाचं. आता हे सांगताय तुम्ही, हा तुमचा संघर्षच म्हणायचा ताई हो. खऱ्या अर्थानं पहिल्यापासूनचा. मग तुम्हाला हे बैलगाडीचं ना तुम्ही सांगितलंच लहानपणापासून झाला, पण त्या क्षेत्रामध्ये उतरायचं असं तुम्ही कधी ठरवलं किंवा बैलगाडीवर कधी बसला बैलगाडी हाणायला? नाही मग काय केलं, मग इथे एक शेड मारलं होतं मी. आवड तर तुम्हाला होतीच लहानपणापासून? शेड मारलं होतं. शेडात मी देव बसवलं होतं, यल्लामा बसवली हा. होती. शेड बारकं मारून. मग मला पिगनी पुस्तक मध्ये मी आपलं मागायला जात होते पहिले. हा. मागून येऊन 200 रुपये टाकून पिगनीतनं मी 25,000 रुपये काढलो. आणि इथनं खामकरला गेले होते, म्हणजे ते ह्याला गेले होते, खामकर पशी गेले होते हा. बैल आणाय, वासरू आणाय. हा. तेव्हा टायगर म्हणून वारकं वासरू आणलं होतं. शिर्डी गत होतं वासरू, 25,000 रुपयाला आणलं होतं. तेवढं हो. ते देवाच्या पुढेच बांधलं होतं. हा. देवाच्या पुढे बांधलं, मग शेड वाढवलं. ते वासरू मग काय पार्टनरला एक त्या दोघात एक वासरू होतं, ते आम्ही दोघात घेतलं आणि ते काळं वासरू त्यासनी दिलं. मग ही लिंबाळकर आणि मी पार्टनर झाले. मग पार्टनर झाल्यावर एक वासरू म्हणजे माझ्याकडे वजीर म्हणून होता, ते सैदापुरात तर निरंजन कदमला ऐकला होता. ऐकल्यानंतर परत तो सम्राट म्हणून वासरू माझ्याकडे होतं. मग इथनं दररोज मी झुपून घेऊन जायची खाली, बैलगाडीला झुपून घेऊन जायची, वैरण आणायची. आणि अचानक असं झालं की गाडी हाणायला कोण नाहीच म्हणलं मला. म्हणजे मैदानात जायचं त्यावेळी तुमची नंदी घेऊन जायचं? बारकं वासरू होतं. 500 रुपये आपलं द्यायचं. टेंबूच्या सुंदर म्हणून बैल होता, त्याला 500 रुपये देऊन फिरायला देत होते. म्हणजे फिरायला सुरुवातीला? फिरायला. मग कोणच गाडी हाणना. गाडी हाणना कोण, तर मी स्वतःहून धाडस केलं की तुमचं पण बैल नको आणि माझी पण नको. मग घरची स्वतःची 2 बैल झोपली होती. कोणकोणती ती सम्राट आणि टायगर झोपली होती पहिलंच. आणि कोणच नाही. मग मी अशी चालवत खाली नेली ना, माझी मीच हा घातल्यानं आपलं हाणायला सुरुवात केली. म्हणजे प्रॅक्टिस केलं नव्हतं? प्रॅक्टिस केलं नाही, काय नाही, डायरेक्ट बसली. कुठलं मैदान होतं ते तुमचं? मैदान होतं, फिरायला गेलो. फिरायलाच कोण नव्हतं? फिरायलाच कोण नव्हतं, करवडी फाटीवर. मी स्वतःहूनच गाडी हाणली. पहिला अनुभव तिथला? पहिला अनुभव. तुमचं नाव कुठल्या म्हणजे तुम्ही नाव म्हणजे तुमचं बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नाव आहे, ते कुठल्या नंदीमुळे तुमचं नाव झालं? माझ्या नंदी प्रधानमुळे एवढं नाव झालं माझं. तो कुठून आणलेला? तो धना शिंदेपासून घेतला होता, 1,25,000 रुपये काहीतरी घेतला होता. तिथनं घेतला होता. तिकडून घेतल्यानंतर
लगेच चितनं नेला की 4-5व्या दिवशी बैल आपलं फायनलला राहायला लागलं. हा. 386 बिनजोड आहे त्याच्या. बापरे 386. 386 त्यावेळी बिनजोड आहे. तुम्हीच म्हणजे हे ड्रायव्हर मी नव्हती, मी सोडायला सुट्टी खाली करायची. होय. ड्रायव्हर कोण असायचं त्यावेळी driver? भूषणगडचा सचिन ड्रायव्हर, हा. अमरापूरचा पण सचिन ड्रायव्हर असायचा. एवढेच ड्रायव्हर असायचे त्या गाडीवर. तुमचे दोनच पण असायचे. बरेचसे व्हिडिओ आहेत मग त्यात तुम्ही आहे ते कुणाच्या ते म्हणजे बाहेर मी दुसऱ्याच्या गाडी आणलेल्या आहे ते. होय हो, माझ्या स्वतःची नाही. परदांची अजून मी गाडी आणलेली नाही ती. पर्यंत नाही. आता आतापर्यंत. आहे प्रधान तुमच्या पाशात आता नाही माझ्याकडे, तिकडे बोंबाळ्याला आहे आता. होय. हो, उमाकांत लिंबाळकर म्हणून तिकडे त्यांच्यापाशी आहे आता. त्यांच्या पाशीच आहे. हो. मग तिथून खऱ्या अर्थानं नाव झालं. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बैलगाडीच्या मैदानात गेला त्यावेळी कसं लोकांचं बघणं होतं तुमच्याकडे? लोकांचं लय वेगळं बघणं होतं. पहिलं काय मला तृतीयपंथी म्हणजे कोण ओळखत नव्हतं. हा. मला सगळी मावशी म्हणून हाक मारायची मैदानात. हम्म. मैदानात मावशीने हे सगळं म्हणजे माणसं भावारली की अचानक हे तृतीयपंथी कसं काय मैदान मध्ये. हा. तेव्हा मी प्रधान घेऊन घराळवाडीला जातो. तेव्हा प्रधानने तिथं 11-12 मैदान एक नंबर केलं ना, हा. तेव्हा माझं नाव झालं महाराष्ट्र. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही म्हटलं की कोण ओळखत नव्हतं त्यावेळी असं काय संघर्ष होता का तिथं तुमचं स्थान निर्माण करण्यासाठी? संघर्ष नव्हता, पैर करीन आम्हीच. म्हणजे संघर्ष म्हणजे कोण असं तुम्हाला हे करायचं कसं काय आलाय तुम्ही इथं म्हणजे नाही असं तेव्हा तसं? कोण काय बोललं तसं काय वागणूक नाही, मिळाली काय नाही, अपमान होण्यासारखं असं? नाही. उलट त्यासने अभिनंदन झालं की तुम्ही एक या नादात पडलाय म्हणून. म्हणजे सगळ्यांना छान वाटलं? सगळ्यांनी छान वाटलं. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलीच वागणूक हो, मिळाली चांगली वागणूक. आणि पुढे पुढे कसं जोपासत गेला हा नाद तुमचा? आणि आज मग बैल घेतला होता आपलं. परत बैला चिंचनेर लिंब मध्ये परदांचा पाय मोडला होता. हा. शापूर मध्ये 1 नंबर केला. आणि दुसऱ्या बैलाला बकासूर पळतोय तसाच माझा परदान पळत होता. होय. एक दिवस सुद्धा बैल राहत नव्हता. कमीत कमी तुम्हाला सांगते, सलग तुमचं गुलाल हो असायचं? सलग एका दिवसाला 3 बिनजोड काढली की दुसऱ्या दिवशी 1 नंबर करत होता बैल. करणार. आणि ती माझा बैल बंदीत पळत होता, तेव्हा हे बकासूर नव्हता पळत. म्हणजे त्याचा फटका बसला कारण बंदीच्या ह्याच्यामध्ये पुन्हा वेळ गेला ना वेळ तेवढा? गेला त्याच्यात. आणि परत नुसतं चालू झालं होतं. हा. आणि चिंचनेरचं हा. मैदान केलं आणि तिथं बैलाला दुखापत झाली, पाय मोडला होता नंतर मागचा. अजून असता मैदानामध्ये अजून मैदानात गुलालामध्ये? हो. काय ते वेळ असते म्हणायला हे म्हणजे आपण म्हणू शकतो ताई. पण ताई आता तुम्ही बघताय आता पण तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये जात हो. असता तर या क्षेत्रामध्ये तुम्ही आहे तुमचं स्थान निर्माण केलंय पण ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहणं किती महत्वाचं आहे? म्हणजे तुम्ही आता आहे टिकून, हो, टिकून राहणं आपलं महत्वाचं आहे. स्थान टिकवून ठेवणं किती महत्वाचं आहे? लय महत्वाचं आहे. 4 माणसं जपली पाहिजे, ती 4 माणसं बैलगाडीवाली जपली पाहिजे, तेव्हा ही नाद टिकून राहतो. आणि ती आता माणसं कशी, तू 10,000 रुपये दिला की मी म्हणजे पैऱ्याला वायदीच मागते ती. पैऱ्याला वायदी मागायचं असं बैल दिलेत नाही एकमेकाला मैत्री खाती, तेव्हा ह्यो नाद टिकून राहतो कायमच. 2 मैदान वायदी घेतली की तिसऱ्या वेळेस त्यांचा बैल स्पीडनं पळत असेल तर तो वायदी घेतल्याशिवाय आपल्याला देऊ शकत नाही. बरोबर आहे. ते म्हणजे पुढे चालूच राहते ते चालूच वायदेचा राहते. प्रकार. हो. तुम्हाला वायदेबद्दल काय वाटते वैयक्तिक? वायदी हे बंद व्हावी म्हटलं. एक बैल आता आम्ही बारको होतो तेव्हा का नाही, एक पैरा 6-6, 7-7 महिने फुटत नव्हता. एक पैरा ज्या बैलाबर पैरा केला आणि तिथे 1 नंबर केला ना, तो कमीत कमी 6 ते 7 महिने तो एकच बैल जुआखाली असायचा. पण आता तसं दिसत आता नाही. तसं आता नाही. लगेच दुसऱ्या मैदानामध्ये पहिरा हो. आणि तवाची बैल कशी होते की ताई लोखंडी जू पण वाकत होतं पहिलं. लोखंडी जू पण वाकत होतं पहिलं, अशी बैल होती पहिली. स्पीड पण स्पीड पण लय होती. कुठलं सांगाल तुम्ही एखादं आठवतंय तुम्हाला नंदी कुठला? नंदी आठवतो म्हणजे आमच्या गावचा पक्ष होता हा, भापूर सर्जन झालेलं तेच पक्ष. काय म्हणजे त्याची एखादी आठवण सांगाल काय? आठवण म्हणजे अशी शाळा बुडवून टिळक स्कूल बुडवून हा. मी मसूरला गेलो तेव्हा त्यानं कडन 1 नंबर केला होता. होय. हो. ते तुम्हाला आवडलेलं? मला आवडलेलं तेव्हा. कडन अवघड असतं का ते फायनल घेणं? कडन अवघड नसतं, कडन उलट लय सोपं असतं. होय. पण आता ज्या माणसाने वाटतं कडन लय अवघड आहे. पब्लिकच्या कडेनं म्हटल्यावर म्हणतात ना. हो. पहिली बैल आतली नव्हती, बाहेरची नव्हती, काही नव्हती. कुणीकडे आले तरी कुठे पण बैल पळत होती पहिली. आणि आता म्हणते ती माझा आतला आहे, माझा बाहेरचा आहे, माझा आतला आहे, माझा बाहेरचा. ह्याच्यामुळे ती पैर फुटते आता. पण स्पीडचा असला की कुठं पण हे खेळलं की गुलाल करणारच. कुठं पण. आणि ताई हे पण सांगा की ह्या क्षेत्रामध्ये तुमचं येणं, हे सांगताय तुम्ही की तुम्हाला म्हणजे अपमान वगैरे झाला नाही, सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. तसं तुमच्या तृतीयपंथी समाजातील अजून अनेकांनी या क्षेत्रात यावं असं तुम्हाला वाटतं का? हो, यावं, पण ते काय त्यासनी ते मागायला हे मागायला बिगायला जातात ना ते. मागायला जातात, कोण कार्यक्रम करते, त्याच्यामुळे हे नादात कोण येत नाही. तुमची चर्चा होती का कधी असं तुम्ही एकत्र गेलात? हो, कालच कार्यक्रमाला गेले होते मी कॅनेल. हो. त्यावेळी तुम्हाला कसं म्हणजे काय तुम्ही सांगितलं तर कसं त्यांची प्रतिक्रिया असते? प्रतिक्रिया म्हणजे कार्यक्रम मेकअप करायचा, हे नाचाय बिचाय, गाणी बिनी नाही, म्हणायची. तुमच्या क्षेत्रामध्ये येण्याबद्दल जर तुम्ही कुणाला विचारलं तर काय बोलते? नाही, मला म्हणते
मला म्हणते कल्याणी बाई तूच कर, आम्हाला नको आहे ते नाद, असं म्हणते ते. होय. हो त्याच्यामुळे तुम्ही टिकवताय हा नाद. हो पण ताई दुसरं पण असं बघतोय की अनेक लोक असतात या नादामध्ये बाद पण होताना दिसत. येस, आता तुम्हाला यश मिळालं पण अपयश पण काही काही लोकांना येतं. मग त्याच्याबद्दल पण तुमचं काही मत आहे का? हो येतं की, म्हणजे आता ते पैऱ्यामुळेच सगळं नडतंय ना ते. म्हणजे आता कोण कोण यश, आता मी पहिलं कमीत कमी 12-13 तोळं सोनं केलं होतं. हा. पहिलं परदांच्या जीवावर, होय. बैलाच्या जीवावरच केलं होतं. तेव्हा काय मी कुठं सांगा, मी पण माहिती घेत होती पहिले. हा. बैल एका तर दिवशी ते हीच असेल ना, सगळेजण हो करतात त्याच्यामुळे, किंवा बिन तुम्ही पण दिला असणार त्यामुळे. हो बिनजोड असायची ना पहिले. हा. बिनजोडला मी एका दिवशी 80,000 हजार रुपये आणलेत होय. बंदीत. हो 3-3, 4-4 बिनजोड मी करायची परदांची. आणि ते बैल परदान असा होता की जो बिनजोडला गाडी झोपली की तेव्हा कवा हारलेलाच नाही, कधीच नाही. कधीच हारलेला नाही. अपराजित. हो आज पातूर घरातनं गाडीत बैल भरला की पहिल्यांदा डेराकला की आम्ही म्हणायचं आज गुलाल आहे. होय. हो म्हणजे ते एक प्रकारे हेच ते सांगून सांगूनच जाणार तिथं. वेगळंच आणि असतं. घरात दिवा लावला की त्याला आपलं मोकळं आम्ही ताप घालून मोकळा सोडला की देवापाशी येऊन देवापाशी मी चपाती ठेवत होते ना. हा. मग तो आतमध्ये येऊन चपाती एक खाऊनच मगच गाडीत भरत होते बैल. रोज जरी म्हणजे मैदान किती मैदान असले असलं तरी हो ताजी एक चपाती करायलाच लावायचं आणि ठेवायचं तिथं होय. देवापाशी. तेव्हा त्याला आत घ्यायचा देवापाशी, चपाती खाऊनच मग ते बैल गाडीत भरत होते. खरंच आहे. म्हणजे हे वेगळंच प्रत्येक नंदीचं एक वेगळीच कहाणी असते हो. तशी प्रधानची असणारी तुमची. तुम्ही की नाही ताई, काय काय व्हिडिओ मी बघितले तुमचे, त्याच्यामध्ये तुम्ही गाडीवरती उभं राहता आणि गाडीमध्ये उभं राहणं म्हणजे ड्रायव्हरचं एक तर धाडसाचं काम हो. असतं आणि स्पीड मध्ये गाडी लागलेली असते, खूप वेग असतो त्या हो. गाडीला, त्याला काही ब्रेक नसतो. नसतं. मग त्यावेळी तुम्ही उभं राहता कासरा पकडून, ते धाडस कसं ताई तुमच्यापाशी? धाडस म्हणजे मी गाडी पास केली का नाही, हा. मी आज तागायत म्हटलं तर कसं मी शेपटावर दोन्ही शेपट धरून या सोनीला हा. केसरीला हा. निम्म्यातनं उभा राहून आली होती. हा. म्हणजे ते आनंदच वेगळा असते. पण भीती वाटत भीती नाही वाटत नाही. त्यावेळी? ही भीती सगळी मरून गेलेली आहे. होय. हो काळजावर ते म्हणतात का ना मोठा दगड ठेवायचा असतो, माझ्या दगड नाही ठेवायला लागत का तर भीतीच मोडून गेलेली आहे. ते खरंच आहे तुमच्या या क्षेत्रामध्ये असणारं धाडस. बरेचसे नंदी तुमचे पण होते, तुम्ही अनेकांच्या गाडीवर हो. म्हणजे गाडी पण हाणलेल्या आहेत. तर तुमचं असं कुठला आवडते नंदी आहे का याच्यामधला? पहिला आवडता नंदी माझा सोनारपाडचा सोन्याच होता पहिला. हा. हो पळायला पण चांगला. आज तागाय तो बैल असा आहे तो बैल पळालाय बिगर गाडी बांधता कवाच पळायला नाही. अजून अजून एवढा म्हातारा झाला तरी गाडी त्याच्यावर बांधायला लागते. होय. हो एवढं देखणा पण आहे आणि चांगला पण आहे, पळ पण छान वाटतो त्या त्याचा. नंदीची गाडी तुम्ही हाणलेली? त्या नंदीची नाही गाडी हाणली. समोर बघितलं पण हाणली नाही गाडी. ते बघण्यावरच तुम्हाला खूप हो. आवडतं त्याच्या होय. फळावरती. आणखी कुठले नंदी आवडतात? आहेत की सगळे नंदी ते आपलेच आहेत. आपलेच आहेत. कारण प्रत्येक नंदीला एक देवच समजलं जातं या देवच. क्षेत्रामध्ये. ताई अजून एक सांगा की हे क्षेत्र तुम्ही बघता त्याच्यामधलं वास्तव कसं आहे हो? वास्तव म्हणजे खरेपणा कसं आहे? दिसताना तर भारी भारी वाटतं सगळं. हो. खरं काय आहे या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाणवलेलं काय आतापर्यंत? जेवढं खरं आहे तेवढं खोटं आहे या क्षेत्रात. आपण म्हणतो ना आज पैरा झाला एक उद्याचा, तर तो काय म्हणणार माझ्या बैलाच्या पायाला लागले मी काही येऊ शकत नाही, म्हणजे मी 7,000 रुपये वायदी देणार आहे. पण दुसरा म्हणला 10,000 रुपये वायदी देतो, तो बैल मैदानात जुआखाली कोणाच्या तर दिसणार. तोच खरं आणि खोटेपणा असते मैदानात. म्हणजे काही सांगू शकत नाही आपण. पैऱ्याला जरी सांगितलं तर तो भेटेलच सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. तो आपण त्यासनी म्हणलं माझ्याकडे 40,000 रुपये आहेत. मला 40,000 रुपये मध्ये मला बैल पाहिजे. पण तो मुद्दाम आपल्यासनी म्हणणार माझ्या बैलाला पायाला काहीतरी लागले. पुन्हा दुसरा माणूस 50,000 रुपये देणार असला की तो त्या जुआखाली बैल असतो. पैसेवाल्यांचं क्षेत्र झालंय का हे मग? हो सगळं पैसेवाले क्षेत्र झाले. हे सगळा म्हणजे ह्यो धंदाच वेगळा झालाय. बैलगाडी म्हणलं तर ही धंदाच वेगळा झालाय. म्हणजे कोण आता 4 रुपयेसाठीच म्हणजे हे करते सगळं. तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं तसा बदल पाहिजे असेल तर काय व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये? बदल व्हायचा असलं म्हणजे तर जे तुम्ही म्हणताय पहिल्यासारखं काय कशामुळे होईल हे सगळं पहिल्यासारखं? वायदी बंद झाली की सगळी चालून. वायदी बंद झाली की एक गाडी 6-6, 7-7 महिने पळू शकते. तरच तुम्हाला वाटतं त्या हो. गोष्टी होतील. आणि हे वायदी बंद झाली का नाही, म्हणजे पैर पण चांगली होतील आणि बैल पण चांगली पळतील आणि ड्रायव्हर पण मोडामोडी होणार नाही. ड्रायव्हरचं पण होतं का हो तसं? ड्रायव्हर एखादा बैल आतला असतो बाहेरचा असतो आणि 1 नंबर 2 नंबर तासावर गाडी नेली की गाडी बाहेर गेली की ड्रायव्हर पडू शकतो. माझा हात इथं मोडलेला आहे 2 वेळा पडून. होय. हो. कुठल्या म्हणजे असं स्पीड मध्ये गाडी स्पीड असेल मध्ये ना? गाडी असते इथं आंबवड्या फाटीला. होय. हो रिस्कच असते ते हो होय. 7 फूट वर उडून खाली पडले होते. बापरे. म्हणजे ड्रायव्हर खरं ते धाडसाच हो म्हणते काम, धाडसाच. कारण काही पण होऊ शकतं ना. तिच्यात जीवावर पाय काढून उडी मारायला यावी ड्रायव्हर असं. ड्रायव्हरांच्या अंगावर काही शर्ट पॅन्ट असते, माझ्या अंगावर साडी मी तरी उडी टाकते. तुमचं ते प्रॅक्टिस किंवा हो. तुमचं असणारं ते धाडस खऱ्या अर्थानं ताई. ताई हे पण सांगा की तुमच्या हातावर एक टॅटू दिसतोय. हो प्रधानचा आहे.
ते ह्या बैलामुळे मला अख्खं महाराष्ट्र ओळख. त्यानं मला एक नावच इथनं गेला तसं नावच मला देऊन ठेवलं, अख्खं महाराष्ट्र तुला ओळखणार म्हणून. आणि खरंच आहे ताई. त्याच्यामुळे तुम्ही ते प्रदान हो. घेतल्यानंतरच टॅटू काढलाय हो, का? प्रदान घेतल्यानंतरच काढला होता. तर बघू शकता आपण ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये एक नाद लागतो आणि एखाद्या नंदीवरती जीव लागतो. हे ताईंचे असणारे टॅटू सांगतोय बघा. प्रधान ज्या नंदीने त्यांचं नाव केलं त्याचा टॅटू सुद्धा ताईने हातावरती कोरलेला दिसतोय. ताई या क्षेत्रामध्ये बरेचसे मोठमोठे म्हणजे पैसेवाले पण आहेत, सामान्य गाडा मालक पण आहेत. परंतु पैसे असताना पण काही काही जणांच्याकडून असे प्रतिक्रिया येतात की हा नाद आता बस झाला, बंद करूया हा नाद. तुम्ही तर सांगते तुमचा सुरुवातीपासूनचा आयुष्याचा संघर्ष. मग हे असताना तुम्हाला पैऱ्यासाठी तुम्हाला वायदीसाठी किंवा पैरे भेटले नाहीत, अशा बऱ्याचशा अडचणी तुम्हाला आल्या हो. असतील. मग तुम्ही तरी पण ह्या क्षेत्रामध्ये टिकून आहे, फेरे देतायत तुम्ही. तर तुमच्या मनामध्ये कधी आलं का, आता नको बंद करावं हा नाद, असं कधी आलं हो, का? लय वेळा आलं. आज मी म्हणणार की ह्यो नाद बंद करायचा. पण दुसऱ्या दिवशी मी उठून मैदानाला, का तर तो नाद बंदच होईना. रक्तातच रक्तातच नाद आहे. आणि काही वेळा असे आमचे गुरु 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 पण म्हणलेत आम्हाला, घरचे आई वडील म्हणले ती चुलते ही म्हणलेत, आता बंद कर हे नाद आता मागायला. मी आधीच मुलाखतमध्ये सांगितलं मी मागायचं बंद केलंय. मला हो, मागायचं मी बंद केलंय. मला नाद आहे तुम्ही बैलगाडीतच आयुष्य असं म्हटलं तर बैलगाडीतच घालवणार म्हणून सांगितलं. हा खरा स्वाभिमान आहे ते तुमचा. कारण असं करण्यापेक्षा एक स्वाभिमानानं जगणं आणि ते बैलगाडा क्षेत्रात तुम्ही स्थान निर्माण करून स्वतःच्या म्हणतात की जीवावर मी जगू शकते असं तुम्ही उदाहरण एक ठेवताय समोर एक हो, आदर्शाचं. उदाहरण. आणि ताई तुमचं नाव पहिल्यांदा म्हणजे कैलास ते कल्याणीताई एक्सप्रेस म्हणजे हा प्रवास कसा होता? म्हणजे कैलास नाव होतं म्हणजे नवी पात्र. परत ज्या दिवशी गुरुनं देवाबरोबर लगीन लावलं का नाही, तेव्हा माझं नाव कल्याणी ठेवलं. गुरूनच नाव ठेवलं. वाळव्याच्या मैदानात म्हणजे बंदीच्या काळात वाळव्याच्या मैदानात एक माझ्याकडे वजीर म्हणून होता आणि सागर ड्रायव्हर राजमाची त्यांचा संग्राम म्हणून आम्ही पैरा केला होता त्याच्यावर. हा. त्याला दिलं होतं 2,500 भाडं आणि 2,000 बैलाला दिलं होतं रतिबाला. आणि ती गाडी आम्ही नेली होती. तेव्हा बापू बापू पाटोळे म्हणून आहे हा. इथलं विरवड्यातले, त्यांनी मला सांगितलं हा. तू असं नोंदव की भिवगाड एक्सप्रेस वजीर आहे का नाही, तो असं नोंदव की कल्याणीता एक्सप्रेस गोवारे. त्या नावानं मला त्या बापूरावनं सांगितलं होतं, त्या नाव नोंदव म्हणून. त्या हो, त्या नावावर हे एक्सप्रेस नाव माझं झालं. आणि ताई बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कल्याणताई एक्सप्रेस गोवारे असं ओळखलं जातं. तर गावामध्ये पण तुम्हाला त्याच नावाने ओळखलं जातं का? हो, कल्याणताई म्हणते, कोण ताई म्हणते, कोण कैलास म्हणते. आणि बैलगाडीत पण कोण ताई म्हणते नाही तर कोण कैलासच म्हणते. त्यांना माहिती आहे. म्हणजे हो. तुमच्या कैलास हे नाव तुमच्या इथेच माहिती असेल. नाही, सगळीकडे माहिती आहे कैलास नाव आहे. त्याच्यामुळे बैलगाडी शर्यतीमध्ये पण ह्या सगळ्या नावाने हो, तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं माहिती जातं. आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना काय तुमच्या कडून काय संदेश द्याल काय? तुम्हाला काय पण वाटतं? चांगलं आपलं पैरे बिरे चांगले करावे त्यांनी, बैल चांगली जपावी, ती ड्रायव्हर चांगला बसवावा, सुटी मेकर चांगला असावं, हेच म्हणते मी त्यांना. ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार करूनच ह्या नादात पडलं या पाहिजे. नादातच. आणि ह्या नादात पडलं का नाही, 4 माणसं जपायला लागते तेव्हा ह्यो नाद पूर्ण होत. माणसं नाही जपलं तर काहीच होणार नाही. काहीच होत नाही. कुठल्या पण त्या क्षेत्रात तुम्ही जसं सांगता त्या क्षेत्रात पण आणि आपल्या आयुष्यामध्ये पण माणसं जपता आली तरच आयुष्य चांगलं आयुष्य होते. चांगलं. जर माणसं नाही आपण जपू शकलो तर बऱ्याचशा अडचणी येत लय राहतात अडचणी त्याच्यामध्ये. आता ही मगापासून तुम्ही बऱ्याचशा नंदींचे म्हणजे तुमचा असणारा प्रधान नंदी हो. ज्याने तुमचं या क्षेत्रामध्ये एक नाव केलं नाव केलं. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला ओळखलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या अनेक नंदी आहेत ते पण सांगितले तुम्ही. तर तुम्हाला आता बकासूर हा नंदी तसाच पळतोय आणि दशम हिंद केसरी अक्रम हिंद केसरी म्हणून आहे. तर तुम्हाला बकासूर या नंदीविषयी काय वाटतं आता? तो पण नाही, दुई खांदी चांगला पळतो. आपला बैलगाडी क्षेत्रात म्हणलं तर एक देवच आहे आणि जाईल त्या मैदानात तो राहतोच बैल. त्याच्यामुळे तुम्हाला हो, देवच म्हणायला लागेल ना देव. तुम्ही ताई तुम्हाला मग वाटते का बकासूरचा पळ तुम्ही बघितला अगदी होय. जवळून त्याचं एक नाव आहे बैलगाडी क्षेत्रातला देव समजला जातो होय. आणि तुम्हाला कधी वाटतं का तुमचा नंदी हा. बकासूर बरोबर पळावा किंवा तुम्ही तसं काही मोहिल शेठशी काही बोलणं होतं का पैऱ्याबद्दल हे बोलणं हे काय झालं नाही, पण करणार का कधी हो भविष्यात? 100% चिक्या म्हणून एक वासरू आहे माझा आता 40गाव मध्ये. हं. ती 100% आल्यावर मी बोलणार त्यासनी आणि एक ना एक दिवस तर तिच्या गळ्यात माझं वासरू पळेल, बकासूरच्या गळ्यात. बघा ताईंचे एवढं स्वप्न आहे मोठं आणि ते नक्कीच पूर्ण होणार आणि जेव्हा हो. ताई म्हणताय तसं खरंच आपल्याला मैदानामध्ये त्यांचा असणारा चिक्या नंदी आणि बकासूर पळताना प्रेक्षकांना बघायला मिळेल. मोहिल शेठ पण सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा किंवा बैलांचा विचार करून त्यांच्याबरोबर पैरे करत असतात. त्याच्यामुळे नक्कीच कल्याणी ताईंनी जी इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त केली त्यांचा असणारा चिक्या ह्या नंदी नक्कीच आपल्याला बकासूर या नंदी बरोबर मैदानात पळताना नक्की दिसेल. ताई अजून एक सांगा की मोठा लक्ष्य ज्याला आता त्यानंही बकासूर नंदीसारखा काळ गाजवलाय काळात. आणि त्याच्यामुळं त्यालाही आता त्याची खरं वय झाल्यामुळं त्याची आजारपणामुळं
आता त्याची तो नाही म्हणजे त्याची आजारपणामुळे त्याची स्थिती खूप खालावलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामधले अनेक लांब लांबहून अनेक जण त्यांना मोठ्या लक्षाला बघण्यासाठी तिथे येत आहेत, गर्दी करतायत. उद्याचा एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्या नंदीला एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे उद्या त्या ठिकाणी. तर मोठ्या लक्षाला तुम्ही मैदानामध्ये पळताना बघितलंय का? बघितलं असेल तेव्हा 7वी का 8वी ला होते तेव्हा आमच्या जयवंती यादव गोवारेकरांचा पक्ष घेऊन आम्ही पुशेगावला गेलो होतो. हा. तेव्हा बघितलं होतं ते. मी लईच बघितलेलं? लहान असेल तेव्हा. होय. मग त्याच्याबद्दल काय वाटतंय आता तुम्ही पण भेटून आला हो, असाल. भेटून आले. मोठ्या लक्षाबद्दल काय सांगाल? काय नाही, देवानं आपलं चांगलं व्हावं, ते म्हणजे व्यवस्थित व्हावं बैल, चांगला व्हावं बैल. आणि कुठला पण नंदी असला की पळताना बघितलं ना, अशा पद्धतीने बघितलं की खूप दुःख खूप होतं. दुःख होतं. आणि त्या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही नंदी स्वतःच्या असतात, ते दुःख ना म्हणजे व्यक्त पण करता येत नाही. होय, दुःख लय वेगळं असते. वेगळं असते. वेगळं असतं. कनेक्टेड असतं. त्यांना फक्त बोलता येत नाही. आणि सगळ्या भावना ते माणसांच्या पेक्षा जास्त जपतात. हो. जास्त म्हणजे कनेक्टेड होतात किंवा माणूस पण एखाद्या वेळेस फसवल, पण ते मुक जनावर कधी नाही तर विश्वासघात हो. करत नाही. त्याच्यामुळे बरेच जण होय, मी पण आता म्हणजे आमचे पण स्टॅम्प पेपर होईल, सह्या बिया झालते ना परदानच्या वेळेस. हा. परदान पण इथनं जाताना मी 8 दिवस जेवले नव्हते. इथनं बैल तिकडं देताना देताना. ते तुम्ही कायमस्वरूपी हो, नाही कायमस्वरूपीच तिकडच दिलं. म्हणजे ठेवला नाही का? म्हणजे ठेवला नाही म्हणजे जागा नाही बांधायला इथं. त्याच्यामुळे जागा पण नाही आणि त्यो बैलाच पण आता पायाचा प्रॉब्लेम आहे, मागं आता मैदानात ऑपरेशन केलेलं आहे त्याचं ना. हा. त्याच्यामुळे तिकडच ठेवलंय मी. मग आता मैदानामध्ये प्रधान असतो आता नाही, प्रधानला आता काढून दिलं. आता नाहीच. हो, घरातच असतो ते बोंबाळ्यामध्ये. आता तुमची गाडी मैदानामध्ये तुमच्या नावाने म्हणजे कल्याण एक्सप्रेस हो, गोवारी ह्या नावाने. हिंद केसरी कल्याणी एक्सप्रेस गोवारे. हा. आणि कोणकोणते नंदी असतात आता मैदानामध्ये? फायर म्हणून असतं, रेहमतपूरचा फायर, हम्म. सोनिया, चिक्या आणि आता मल्हार आणणार, ही म्हणजे 4 बैल असते. आता मैदानामध्ये आहेत. हो गुलाल पण करत हो, असतील. 100% गुलाल. खरंच ताईंनी खूप छान माहिती दिली. त्यांचा जीवन प्रवास त्यांनी सांगितला. त्याचबरोबर त्यांचं बैलगाडा क्षेत्रामधलं येणं, त्या ठिकाणी असणारे प्रसंग, समाजामध्ये वावरत असताना त्यांना आलेले अनेक अडचणी किंवा ते प्रसंग काही काय आले त्याबद्दल पण ताईंनी सांगितलं. त्यांचा असणारा प्रधान नंदी त्याविषयी पण त्या बोलल्या. बकासूर या नंदीविषयी पण त्यांनी सांगितलं. मोठ्या लक्षाबद्दल पण त्या बोलल्या. तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी, प्रेक्षकांच्या मनातले बरेचसे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं दिली. आणि ताईंनी खरंच या क्षेत्रामध्ये ताई उतरलेत. त्याच्यामध्ये एक आदर्श त्यांनी निर्माण केलाय. आणि या तृतीयपंथी म्हटलं की जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलण्यासाठी ताईंनी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळं मला सुद्धा ताईंचा अभिमान वाटतोय आणि सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं ताईंचा अभिमान वाटायला पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये धाडसानं उतरणं, आपल्याला स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं, ह्या गोष्टी खरंच सोप्या नसतात आणि ताईंनी ते करून दाखवले. आणि ताई, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या ज्या स्वप्न आहेत, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचं आत्ता नाव आहे तसंच तुमचं कायम नाव राहावं. आणि तुमच्या मनामध्ये जी जिद्द आहे, जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि आभारी आहे की तुम्ही आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी आम्हाला परमिशन दिली त्याबद्दल. थँक्यू.